मुंबईतील कुर्ला इथं मिठी नदी लगतच्या क्रांतीनगरमधील पात्र झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करून त्यांना चावी वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला। यावेळी पात्र लाभार्थ्यांना घरांचं चावी वाटप करण्यात आलं। यावेळी आमदार दिलीप लांडे, युवा सेना कोर समिती सदस्य प्रयाग लांडे तसंच मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिलीप मामा लांडे यांच्या मतदारसंघातील गरीब लोकांच्या घरांच्या प्रश्नासाठी ते कायम आग्रही असायचे। त्यांच्या पाठपुराव्यामुळे येथील HDILच्या इमारतीच्या डागडुजी आणि दुरुस्तीच्या कामासाठी 85 कोटी रुपये आधी मंजूर केले होते। त्यातून 220 लोकांना हक्काची घरं दिली गेली आणि उर्वरित 961 लोकांना घरं देण्यात आली आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले। मतदारसंघातील नागरिकांसाठी 500 कोटी रुपयांचं हॉस्पिटल मंजूर करण्यात आलं असून त्यासोबत अतिरिक्त निधी देऊन अजून 638 घरे कशी उपलब्ध होऊ शकतील तेही नक्की पाहू असं सांगून त्यांना उपस्थित रहिवाशांना आश्वस्त केलं। तसंच माहुलवासियांच्या पुनर्विकासासाठी 1500 घरं लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावीत अशा सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं। राज्य सरकार मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करत असून पुढील 3-4 वर्षात रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी 4 ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। मुंबईबाहेर फेकला गेलेल्या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प म्हाडा, सिडको, MSRDC यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे। फक्त निवडणुकीपुरती मराठी माणसाची आठवण न काढता त्याचे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं।